कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी श्रुती राहुल। 8 PM स्पेशल रिपोर्ट या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। आगामी महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेच्या प्रमुखांनी एकत्रितपणे निवडणूक आयोगाची भेट घेतली। मतदार यादीतील घोळ आणि व्हीव्हीपॅटवरून विरोधकांनी आपली बाजू मांडली। यावेळी राज ठाकरे यांनी प्रश्नांची सरबत्ती केली, तर उद्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे। नेमकं आजच्या बैठकीत काय घडलं पाहूया। महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा होण्याच्या आधीच सर्व विरोधी पक्षांचे नेते निवडणूक आयोगासमोर धडकले। मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्यासमोर ठाकरे बंधूंनी, विशेषतः राज ठाकरे यांनी प्रश्नांची सरबत्ती केली। राज ठाकरे असं म्हणाले की मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका। तुम्ही 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का? आधी आश्वासन द्या, असं राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा केली। 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं? मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी। अनेक ठिकाणी हे घडलंय। सध्या देशामध्ये कुठेच निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नका, अशी मागणी सुद्धा राज ठाकरे यांनी केली। तसंच राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे असतील तर सविस्तर चर्चा होईल, असंही राज ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मतदार नोंदणीवरून निवडणूक आयोगाला प्रश्न केले। मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी झाली आहे। बनावट मतदार नोंदणीवर अद्याप कारवाई झाली नाही। महापालिकांसह नगर परिषदा आणि जिल्हा परिषदेसाठी सुद्धा निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरलं जाणार नाही, म्हणजे मतदान कोणाला केलं याची चिठ्ठी यावेळी आपल्याला दिसणार नाही। हाच मुद्दा विरोधकांनी आयोगाच्या समोर उपस्थित केला। व्हीव्हीपॅट पण लावलं पाहिजे अशी आमची मागणी होती। राज्य निवडणूक आयोगाने त्याला नकार दिलेला होता आणि त्यात त्यांनी वेगळी उत्तर द्यायची। सगळ्याची चर्चा उद्या होईल। मी त्याच्या तपशिलात जाणार नाही, पण मला वाटतं ही उद्याची बैठक होईल। विरोधकांनी आपल्या मागण्यांचं एक निवेदन निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना दिलं, ज्यामध्ये व्हीव्हीपॅट लावणार नसाल तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी करण्यात आली। महापालिकांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट वापरणार नसाल तर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? व्हीव्हीपॅट वापरत नसाल तर मग मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरच घ्या। मतदार याद्यांमधून जी नावं वगळली त्याचा तपशील वेबसाईटवर सादर करा। विधानसभा निवडणुकीनंतरची नावं आणि यादी प्रसिद्ध का झाली नाही? कुणाचा दबाव आहे का? निवडणुकीची घोषणा होईपर्यंत जो मतदार 18 वर्षाचा होईल त्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळायलाच हवा। महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांची त्यांच्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात नोंदणी कशी काय? बिहारप्रमाणे दुबार नावं काढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सुद्धा विशेष मोहीम राबवा। एखाद्याला मतदाराचा अधिकार देताना त्या मतदार यादीत तो येताना कोणत्या आधारावर आला हे तरी सगळ्यांना कळलं पाहिजे आणि म्हणून सगळ्याच व्यवस्था दोषपूर्ण आहेत मतदार यादीच्या, असं आम्हाला दिसतंय। आम्ही आता CO इलेक्शन कमिशन यांच्याशी आत्ता बोललेलो आहे। उद्या आमची जॉईंट मीटिंग त्यांच्यावर व्हायला पाहिजे, असा महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षांचा आग्रह। ऑलरेडी तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याकरता बूथवर याद्या आहेत, त्यामध्ये काही जर घोळ झाला असेल तर दुरुस्त करता येतो, पण तसं नाही करायचं आहे। बूथ लेवल एजंटच्या माध्यमातून त्यांना ते ऑब्जेक्शन घ्यायचे नाही आहे। त्यांना महाराष्ट्राचा नरेटिव्ह सेट करायचा आहे आणि पार्ट्या टिकवायच्या आहे, पक्ष टिकवायचे आहे। उद्या जर 51% मतं घेऊन महायुती जिंकली तर आपल्या पार्ट्या संपून जातील, आपले पक्ष संपून जातील। म्हणून आत्तापासून पुढचे जे राहिलेले त्यांचे पक्ष आहे ते टिकवण्याकरताची तयारी आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी हे नौटंकी करतायत असं मला वाटतं। निवडणूक आयोगाच्या सोबतच्या बैठकीनंतर जयंत पाटलांनी विधानसभेतल्या निवडणुकीवरून बूथ कॅप्चरिंगचा स्फोटक आरोप केला। अशी परिस्थिती आहे की राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग सगळ्यांनी मिळून सगळे CCTV फुटेज, काही मतदारसंघ असे आहेत की मी तुम्हाला आता नाव घेणार नाही मी आता, पण अशी मतदारसंघ आहेत की इथं बूथ कॅप्चरिंगही झालं। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी सुद्धा वोट चोरीचा आरोप केला, ज्यामध्ये बोगस नोंदणीचे पुरावे त्यांनी सादर केले। राज ठाकरे यांनी सुद्धा
मतांची चोरी केली जात असल्याचा आरोप केला। आता हे नेते थेट आयोगासमोरच गेले तर भाजपनं निवडणुका कशा जिंकल्या हे लपवण्यासाठी मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज दिलं जात नाही असा आरोप जयंत पाटलांनी केलाय। माझ्या इस्लामपूर शहरामध्ये म्हणजे ईश्वरपूर शहरामध्ये 100% एरिया आता CCTV फुटेजने आहे। याचा अर्थ काय, त्यांची प्रायव्हसी भंग होते। उलट निवडणूक आयोगाने कशासाठी प्रत्येक केंद्रावर CCTV फुटेज लावलं, कारण तिथे गोंधळ झाला तर तो कळला पाहिजे। तेच फुटेज आम्ही मागतोय आणि ते देण्यासाठी नकार देणं म्हणजे निवडणुकीत झालेला गोंधळ लपवणे असं आहे। आणि निवडणुकीतल्या कशा पद्धतीने यांनी निवडणुका जिंकल्या याविषयी लोकांच्या मनात संभ्रम आता तयार झाला आहे। मी एवढंच सांगेन की जेव्हा त्यांना महाविकास आघाडीला विजय मिळाला त्यावेळेस तक्रारीचा पाडा कधीच वाचला नाही त्यांनी। जेव्हा पराभूत झाले तेव्हा मात्र तक्रारींचा पाडा वाचला। अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले, न्यायालयावर आरोप केले, सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि म्हणून हा रडीचा डाव आहे। विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि शंकेवरून निवडणूक आयोगानं वेळ मागितलाय। आता उद्या पुन्हा विरोधकांसोबत निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासह राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे। म्हणजे पारदर्शी निवडणुकांसाठी महाराष्ट्रामधल्या सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला घेरलंय। दिनेश दुखंडे, निवृत्ती बाबरसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।